व्हिडिओच्या थंबनेलवर बघितलं असेल की ऍक्च्युली व्हिडिओ कशावरती आहे. व्हिडिओ आहे सीओपी कॉलेजच्या फी स्ट्रक्चरवर. गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये सीओपी कॉलेजच्या ज्या फी स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सारखी वाढ होत चालली आहे. सारखी वाढ म्हणजे किती वाढ होते? जर तुम्ही TFWS मध्ये जर ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला फीस किती आहे? TFWS ला जर बाकीच्या कॉलेजला बघायचं ठरलं तर जसं व्हीआयटी कॉलेज आहे, हे सीओपी कॉलेजच्या कम्पेअर मध्ये असणारं कॉलेज व्हीआयटी कॉलेज पुण्यातलं विश्वकर्मा इन्स्टिट्यूट आपण म्हणतो त्या कॉलेजला. त्या कॉलेजचे ऍक्च्युअल TFWS साठी म्हणजे ट्युशन फी अवेअर स्कीम मध्ये मुलांसाठी फक्त 33 ते 35 हजार पर्यंत फीज आहे. 30 ते 35 हजार पर्यंत या रेंज मध्ये त्या कॉलेजची फीज आहे. जर तुम्ही गर्ल्स असाल, तुम्ही कॅपराऊंड मध्ये जर ऍडमिशन गेलं असेल, कॅपराऊंड थ्रू ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला पूर्णपणे शासनाच्या GR नुसार सर्व फी माफ आहे. तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट ते अदर चार्जेस काय भरावे लागते, ती फीज तुम्हाला झाली होती फक्त व्हीआयटी कॉलेज सारख्या कॉलेजमध्ये 30 ते 35 हजार. तुम्हाला कोणत्याही TFWS सीट घ्यावं लागत नाही, तरी तुम्ही डायरेक्टली TFWS सीटला एलिजिबल असता. हे झालं व्हीआयटी कॉलेज बद्दल. एवढ्या मोठ्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये सुद्धा व्हीआयटी कॉलेज सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये फक्त 30 ते 35 हजार फी आहे. तर मग सीओपी कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज असून या कॉलेजची फीज किती आहे तुम्हाला माहिती आहे का? मागच्या 3-4 वर्षामध्ये या कॉलेजचं फी स्ट्रक्चर कसं इन्क्रीज होत आहे आणि हा स्कॅम म्हणला जाता का ड्रॉबॅक म्हणू आपण, किंवा कॉलेजचा खूप जास्त इन्फ्रास्ट्रक्चरवर भर म्हणजे काय म्हणता येईल याला, इतकं विद्यार्थ्याकडून फीज का घेतली जाते, हा कॉलेजने क्लिअर केलं पाहिजे की अदर फीज मध्ये इतकं काय. तर बघा फीज मध्ये इन्क्रीजमेंट कशी झाली आहे. तर अकॅडमिक इयर नुसार म्हणजे 2024-25च्या अकॅडमिक इयर नुसार या कॉलेजची फीज किती होती ते बघूया आपण सर्वात आधी. तर या कॉलेजची फीज अकॅडमिक इयर 2024 आणि 25 नुसार 1,42,240 रुपये पूर्ण फीज होती. याच्यामध्ये ट्युशन फी 17,000 रुपये, डेव्हलपमेंट फीज मध्ये 70,000 आणि अदर फीज मध्ये 45,000 रुपये घेतले जात आहे. ओके. आणि तेच बघा एसटी साठी आणि एसटी साठी 9,000 रुपये आहेत. तर TFWS साठी मायनॉरिटी आणि TFWS साठी 1,25,240 रुपये घेतले जात आहे. जो मुलगा एखादा TFWS का घेतो? कारण की त्याची फायनान्शियल कंडिशन बरोबर नाही, किंवा त्याचा फीस भरण्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम आहे, एनी प्रॉब्लेम असू शकतो, फायनान्शियल कंडिशन प्रॉब्लेम असू शकतो, काही अदर प्रॉब्लेम असू शकतो. तो काय घेतो की कारण पैसे कमी भरावे लागतील म्हणून, वरून मार्क्स पण घ्यायचे, वरून फीस पण 1,25,000 सारख्या TFWS साठी घ्यायचे. मग इथे TFWS चा फायदा नाही ना. कारण की अदर जसं जर प्रायव्हेट इन्स्टिट्यूट बघितलं आपण तर मुलं काय करताय, गव्हर्नमेंट पेक्षाही प्रायव्हेटला देत आहे प्राधान्य. कारण की पैसे भरण्याचे 1,25,000 जो मुलगा भरू शकत नाही तो काय करणार की तो दुसऱ्या कॉलेजला घेणार. तुझा 25 ते 30,000 35,000 फीज आहे, व्हीआयटी कॉलेजला 35,000 फीज आहे, तो काय करणार या कॉलेजला सोडून देणार. जरी पर्सेंटाईल त्याला 99% पेक्षा जास्त आहे तरी तो काय करणार सीओपी कॉलेजला सोडून व्हीआयटी कॉलेजला घेणार. कारण की पैसे फायनान्शियल कंडिशन खूप महत्वाचे असते. कारण की बघा TFWS साठी 1,25,240 रुपये फीज मागच्या 24-25 मध्ये आहे. तर 25-26 मध्ये बघा 25-26 मध्ये ती फीज इन्क्रीज केली, 1,56,464 रुपये फीज झाली. त्याच्यामध्ये अदर फीज म्हणून 45,000 रुपये घेतले जात आहेत. त्यानंतर TFWS मध्ये बघा TFWS मध्ये तिथे फीज केलेली आहे, तिथे फीज केलेली 79,464 रुपये. ओके. TFWS साठी फीज. TFWS ला जसे व्हीआयटी कॉलेजमध्ये 35,000, बाकी सर्व कॉलेजमध्ये 30 ते 35,000 40,000च्या आसमध्ये असणार. या कॉलेजसाठी फीज 80,000 रुपये जवळपास, 79,464 रुपये. हा अकॅडमिक त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरचा डाटा आहे. ओके. त्यानंतर बघा या वर्षीसाठी म्हणजे या वर्षी अकॅडमिक इयर 2026-27 साठी पूर्ण फीज किती आहे? 1,71,000. म्हणजे मागच्या काही वर्षामध्ये 90,000 पासून फीज इन्क्रीज होत चालली की आज 1,71,190 रुपयापर्यंत आली आहे. अदर फीजच्या नावाखाली इथे घेतले जाते 48,000 आणि डेव्हलपमेंट फीज 25,000 आणि ट्युशन फी घेतली जाते 87,000 रुपये. ओके. आणि तेच बघायला गेले तर TFWS साठी विद्यार्थ्यांसाठी 84,790 रुपये आहे. गव्हर्नमेंट कॉलेजला फीज किती पाहिजे जर असली तर बाकीच्या कॉलेजनुसार 30,000 20,000 ट्युशन फीस आहे. माझा मेन मुद्दा आहे ट्युशन फीच्या विद्यार्थ्यांसाठी इतकी फी. कारण की तो ट्युशन फी काय घेतोय? कारण की त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे. तरी बघितलंच पाहिजे. हा ड्रॉबॅक म्हणून जाऊ शकतो आपण सीओपी कॉलेजचा. एकच ड्रॉबॅक आहे सीओपी कॉलेजचा ऍक्च्युअल फीज. बाकीचं सीओपी कॉलेज एक नंबर आहे. तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं तुम्हाला पर्सेंटाईल असेल तर तुम्ही कॉलेज 100% घेऊ शकता. पण तुमच्याकडे जर फायनान्शियल कंडिशन नसेल तर तुम्ही हे कॉलेज कसं अफोर्ड करणार? कारण की 1,00,000 रुपये जर कॉलेजचा फी भरावी लागेल आणि त्यानंतर वरून तुमचे मेस हॉस्टेल्स आणि तुमचा एक्स्ट्रा खर्च सर्व खूप खर्च खूप महाग जात आहे. त्यासाठी तुम्ही कॉलेजला विचार करा. कॉलेजने पण विचार केला पाहिजे जे मुलांचे ऍक्च्युअली कंडिशन फायनान्शियल प्रॉब्लेम असतात त्यांनी कॉलेजला कसं घ्यायला पाहिजे. TFWS जर घेतलं तरी पण त्याला 80,000 भरावे लागते. तर मग या सीटचा फायदा कसा होईल मुलांना? कॉलेजने बघितलं पाहिजे, स्टुडिओने बघितलं पाहिजे आणि सीओपीने पण बघितलं पाहिजे
मुलांचा फायदा झाला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. थँक्यू.